नमस्कार. काव्ययोग काव्यसंस्था पुणे आयोजित महाराष्ट्राचा लाडका कवी काव्यवाचन स्पर्धा 2026साठी मी कुमारी गायकवाड आरती महेंद्र माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. कवितेचं शीर्षक माझ्या आईचा मला समजलेला अर्थ. संघर्ष करायला मला बाबांनी शिकवले, पण त्यामागचे संस्कार मात्र तुझेच आहेत आई. माझे संपूर्ण जग बाबांच्या हातात जरी सामावले असले, तरी त्या हाताला आधार मात्र तुझाच आहे आई. डोळे उघडल्यापासून जी मला निस्वार्थ प्रेम करते, जिच्यामुळे माझं अस्तित्व आहे, ती तूच आहेस आई. कोणत्या शब्दात सांगू आई तू माझ्यासाठी कोण आहेस? कोणत्या शब्दात सांगू आई तू माझ्यासाठी कोण आहेस? भुकेलेल्या जीवाचा मायेचा घास तू, तहानलेल्या मनाचं अमृत तूच आहेस आई. माझ्या खऱ्या आयुष्याची अन्नपूर्णा तू, मायेची व्याख्या सांगणारी रुक्मिणी तू. संकटात सामर्थ्य देणारी आदिशक्ती तू, माझ्या पेनाची शाई शब्दात वळवणारी ताकद तू. स्वतःचं दुःख बाजूला ठेवून संसार सुखाचा करणारी खरी पार्वती तू. आई अंबाबाईचं सामर्थ्य तू. माझ्या आयुष्याचे निर्माता तूच आहेस आई. सण उत्सवाला माहेरी जाण्याचा विचार न करता माझ्या नवऱ्याचं घरच माझं आहे आणि त्यात खरं सुख मानून आयुष्यभर अंगणातली पवित्र तुळस फिरवणारी तूच आहेस आई. मी फक्त बाबांची लाडकी लेक म्हणाले तरी माझ्यावरती कधीच न रागावणारी, पण शिक्षणासाठी घर सोडून बाहेर जाताना गळ्यात पडून रडणारी ती तूच आहेस आई. बाबा पिंपळाची सावली तर वटवृक्षाची छाया तू. बाबा पिंपळाची सावली तर वटवृक्षाची छाया तू. माया या तुझ्या नावाप्रमाणे सतत निस्वार्थ माया लावणारी. तुझ्या या चिमुकल्या आरतीच्या आयुष्याची त्यागमूर्ती तूच आहेस आई. आई आजपर्यंत माझ्यासाठी तू सर्व काही केलंस. आई आजपर्यंत माझ्यासाठी तू सर्व काही केलंस, पण तुझ्यासाठी नको मला धन दौलत संपत्ती म्हणून. नको मला धन दौलत संपत्ती म्हणून. नको मला बंगला गाडी मोठेपणा म्हणून. नको मला बंगला गाडी मोठेपणा म्हणून. तुझ्यासाठी स्वराज्य निर्माण करेन आई. तुझ्यासाठी स्वराज्य निर्माण करेन आई. धन्यवाद.